नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25साठी किती अर्ज आलेत याची आकडेवारी गेल्या 20 ते 25 दिवसापासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपण देत होतो. मात्र पाहू शकता मुदतवाढ झाल्यापासून अर्ज प्रक्रिया जी आहे, अर्ज संख्या ही कमी झालेली आहे. सध्या काही एरर सुद्धा येत आहेत. तर त्यामुळे आपल्याकडे सध्या आज तरी नवीन अर्ज आपण भरलेले नाही आहेत. त्याचबरोबर कोणत्याही उमेदवाराने आज आपल्याकडे अर्ज नंबर जे आहे, ॲप्लिकेशन नंबर पाठवले नाही आहेत. जे काही 2-3 घटकांचे आलेत ते खूप कमी आहेत. त्यामुळे अर्ज प्रक्रियेबाबतचा आज किती अर्ज आलेत याची आकडेवारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली नाही आहे. परंतु एक ते 2 दिवसामध्ये आपण याबाबत अपडेट जे आहे घेणार आहोत. एक पूर्ण फोकस जो आहे त्यावर असणार आहे. एक 2 ते 3 दिवसांची एकत्रित आकडेवारी आपण सांगणार आहोत, कारण 7 तारीख ही शेवटची तारीख आहे. त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये काय झालंय की 90 ते 95% जे उमेदवार आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांनी 30 तारीख ही शेवटची तारीख समजून सगळ्यांनी उमेदवारांनी जे अर्ज आहेत हे केलेले आहेत. त्यामुळे खूपच कमी उमेदवार सध्या अर्ज करण्यासाठी आहेत. जे इच्छुक नव्हते मात्र आता मुदतवाढ झाल्यापासून इच्छुक आहेत किंवा ज्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम होते तेच उमेदवार आता अर्ज करण्यासाठी बाकी होते. त्यामुळे खूप कमी अर्ज या 7 दिवसामध्ये येत आहेत. त्यामुळे महत्त्वाचे अपडेट त्याबाबतची नाही आहे आपल्याकडे, परंतु एक फायनल अपडेट आपण याबाबतची घेणार आहोत उद्या किंवा परवा. याबाबत आपण जे काही अर्ज असतील फायनल हे आपण याबाबतचे अपडेट घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जे अपडेट आहे यामध्ये पोलीस भरती 2024-25साठी मुंबई शहरसाठीच्या सगळ्यात जास्त जागा आहेत आणि अर्ज संख्येसुद्धा 2,30,000 प्लस गेलेली आहे. तर मुंबई शहरसाठी 2024-25मध्ये ही भरती प्रक्रिया, एकूण जागा आपण पाहिल्या यामध्ये मुंबई शहर पोलीस भरतीसाठीची. तर यामध्ये ग्राउंडचा कट ऑफ जो आहे, आता सगळे उमेदवार जे आहे अर्ज केलेले ग्राउंडची फिजिकलची तयारी करत आहेत. ग्राउंडची आहे ही फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं आहे. यानंतर पाहू शकता फेब्रुवारीमध्ये 100% ही ग्राउंड जे आहे होऊ शकते. प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी ग्राउंडची तारीख असू शकते, मात्र लेखी परीक्षा ही एकत्रित होणार आहे सगळ्या घटकांसाठी, सगळ्या पदांसाठी. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं आता सध्याचा फोकस जो आहे ग्राउंडकडे आहे. चुकीच्या पद्धतीने अपडेट देण्यापेक्षा आपण ग्राउंडसाठी तयारी कशा पद्धतीने करायला आवश्यक आहे, त्याचबरोबर गेल्या वर्षीचा मुंबई शहरसाठीचा जो ग्राउंडचा कट ऑफ आहे हा कसा होता हे पाहून घेऊयात. तर इथे आपण पाहिलं मुंबई शहर पोलीस भरती 2022-23साठी ज्या एकूण यामध्ये जागा होत्या ह्या किती होत्या, तर 2572 इतक्या जागा होत्या, ज्याचे निकाल आपण 2024मध्ये जाहीर झाले होते. याबाबतच्या अपडेट आपण घेतल्या होत्या 2024मध्ये. आणि 2025मध्ये 2459 इतक्या आत्ता सध्याच्या जागा आहेत. म्हणजे 100 ते 120 जागांचा फरक झालेला आहे. आता या फरकामुळे कट ऑफ जो आहे 1 ते 2 गुणांची वाढ होऊ शकते, कारण जागा कमी झालेत. परंतु मागील वर्षाप्रमाणेच जो कट ऑफ आहे हा ग्राउंडसाठी त्याचबरोबर लेखीसाठी सुद्धा अपेक्षित आहे. तर एक्झॅक्ट कट ऑफ जो आहे हा किती लागू शकतो याबाबत आपण डिटेलमध्ये गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो पहिल्यांदा आपण पाहून घेऊया. त्या ठिकाणी कसा आहे तो कट ऑफ गेल्या वर्षीचा. जागांचे वर्गीकरण सगळ्यात पहिल्यांदा ज्या जागा आहेत गेल्या वर्षीच्या ह्या कशा पद्धतीने आहेत याची माहिती आपण चेक करूयात. तर इथे पाहू शकता आपण कट ऑफ जो आहे गेल्या वर्षीचा चेक करणार आहोत, जागांची माहिती आणि कट ऑफ जो आहे याबाबतची माहिती. तर इथे पाहू शकता तुम्ही आपण जी माहिती आहे यामध्ये देण्यात आली आहे त्या पद्धतीनेच चेक करतोय. इथे जागांचे वर्गीकरण 2022-23साठीचं. तर एस टीसाठी किती जागा होत्या, तर 334 जागा एस टीसाठी होत्या. एस टी प्रवर्ग 180 जागा. विजे 2022-23ची मी आकडेवारी सांगतोय. जागांचे वर्गीकरण एकूण 2472 मला वाटते जागा होत्या 2022-23मध्ये मुंबई शहर पोलीस कॉन्स्टेबलसाठीच्या. व्हीजे ए साठी 77, एन टी बी साठी 64, एन टी सी साठी पाहतोय आपण 90 जागा होत्या. त्याच्यानंतर पुढे एन टी डी साठी 51, ए सी बी सी प्रवर्ग 51, ओबीसी साठी 489, ए सी बी सी प्रवर्ग 257, ई डब्ल्यू एस साठी 257 आणि ओपनसाठी ओपन प्रवर्ग एकूण 722. 2025मध्ये थोड्याशा जागा कमी झालेत, 100 ते 120 जागा कमी झालेत. त्यामुळे 1 ते 2 गुण जास्त तुमचं जे टार्गेट आहे फिजिकल असेल किंवा लेखीसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 ते 2, 2 ते 4 गुणांचा
जो टार्गेट आहे हा जास्त ठेवणं आवश्यक आहे. पाहूयात मैदानी चाचणी जी आहे ग्राउंड हा 2024चा म्हणजे 2022-23च्या भरतीचा हा कसा होता. तर मैदानी चाचणीसाठी फिजिकल टेस्टसाठी हा कट ऑफ जो आहे पुरुष आणि महिलांचा आपण पाहणार आहोत की कसा लागला होता. यामध्ये गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे हा यामध्ये कसा होता पुरुष आणि महिलांसाठीचा तुमच्या समोर पाहू शकता. यामध्ये आपण कट ऑफ जो आहे श्रेणीनुसार पाहणार आहोत म्हणजे कॅटेगरीनुसार. तर SC साठी कट ऑफ जो आहे पुरुषांसाठी 34 आणि महिलांसाठी 26 होता. यामध्ये ST प्रवर्ग 34 आणि 26 आहे. हा जो कट ऑफ आहे हा कुणासाठी आहे तर पुरुष आणि महिलांसाठीचा कट ऑफ फिजिकल मैदानीसाठीचा. VJA साठी जास्त आहे 38 पुरुषांसाठी आणि 29 महिला. NTB साठी 36 पुरुषांसाठी आणि 27 महिला. NTC साठी आहे 38 आणि 29. त्याचबरोबर पुढे जर पाहिलं NTD साठी 38 आणि 28 इतका होता. त्याच्यानंतरनं SCBC प्रवर्ग जो आहे 34 आणि 25. OBC साठी 35 आणि 25 आहे. AWS साठी 36 आणि 27. ओपन कॅटेगरी ओपन प्रवर्गासाठी 40 आणि 35 इतका आहे. महिलांसाठी OBCचा कट ऑफ जो आहे 25चा कट ऑफ ACBC NTD यापेक्षा कमी होता. तर SC ST साठी गेल्या वर्षी जास्त होता म्हणजे 2022-23च्या भरती प्रक्रियेमध्ये. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं खेळाडूंचा कट ऑफ हा कसा लागला होता तो सुद्धा आपण पाहूयात प्रत्येक प्रवर्गानिहाय. SC ST साठी 25. त्याच्यानंतर VJA साठी 28. NTB साठी पाहतोय आपण 29. NTC साठी 30. NTD साठी 29 आहे. ACBC प्रवर्ग 26 इतका कट ऑफ होता. त्याच्यानंतरनं OBC साठीचा यामध्ये 25. EWS साठी 26 आणि ओपन साठी 36 इतका होता. प्रोजेक्ट अफेक्टेड सुद्धा पाहून घेऊयात. SC ST साठी 25 इतका कट ऑफ हा मैदानी साठीचा सांगतोय मी. त्याच्यानंतरनं VJA साठी 31. NTB साठी 26. आता तुमच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 ते 3 गुण मिळवून प्लस करून तुम्हाला जो कट ऑफ आहे हा मिळवणं आवश्यक आहे. यावर्षी 26 असेल NTB साठी तर तुम्हाला 31चा तारीख किंवा 29चा हा कट ऑफ हा टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. NTC साठी 32. त्यानंतर NTD साठी आहे SCBC हा प्रवर्ग 26. OBC साठी 27. EWS साठी 32 आणि ओपन साठी 36 इतका होता. म्हणजे ओपन साठी 39-40 तुम्हाला घ्यावे लागतील. त्याच्यानंतर होमगार्ड साठी जास्त लागला होता कट ऑफ. SC साठी 34 आहे. ST साठी 34. VJA साठी 38. होमगार्डचा कट ऑफ जास्त गेला होता. NTB साठी 37. NTC साठी 38. NTD 37. SCBC प्रवर्ग यामध्ये 34 आहे. त्याच्यानंतर OBC 36. AWS साठी 37 आणि ओपन साठी 40 इतका कट ऑफ गेला होता. आता होमगार्ड मधून असाल तर ओपन साठी तुम्हाला 43-44 पर्यंत जावं लागेल. होमगार्ड ओपन सारखाच हाय कट ऑफ होता पाहू शकता गेल्या वर्षी. आणि VJA NTC साठी 38 इतका लागला होता. त्याच्यानंतर आपण लिखी परीक्षा आणि मैदानी चाचणी आणि मुलाखत यानंतरची जी अंतिम मेरिट लिस्ट लागली होती त्यामध्ये जो कट ऑफ होता 2024 म्हणजे 2022-23च्या भरतीमध्ये तो कसा होता पाहूयात. पुरुष आणि महिलांसाठीचा हा कट ऑफ आहे. SC पुरुषांसाठी आहे 127, 119. ST साठी 124 आणि 119 पर्यंत. VJA साठी 132, 125. त्याच्यानंतर NTB साठी 130 आणि 122. NTC साठी 132 आणि 125. NTD साठी 132 आणि 126 आहे. SCBC 126 आणि महिलांसाठी यामध्ये कट ऑफ जो आहे 119 इतका होता. OBC साठी 130 आणि 122. ACBC कॅटेगरी 131 आणि 125 पर्यंत. त्याच्यानंतर EWS साठी 123 आणि महिलांसाठी आहे यामध्ये 115 इतका गेला होता. त्याच्यानंतर ओपन साठी 134 लागला होता. सगळ्यात हाय कट ऑफ आहे पाहू शकता. त्याच्यानंतर आपण प्रकल्पग्रस्तांसाठी पाहूयात. ST साठी 117 दिसतोय. ST साठी 112. VJA साठी 126 लेखी मैदानी चाचणी दोन्ही मिळून. NTB साठी 123. NTC साठी 126. NTD साठी 128. त्याच्यानंतर पुढे ACBC प्रवर्ग 122. OBC 125. ACBC प्रवर्ग आहे. SBC आणि ACBC हे वेगळे आहेत. SBC आणि ACBC साठी 126चा कट ऑफ होता.
AWSसाठी 114, ओपनसाठी 129. आता होमगार्डसाठीचा कट ऑफ पाहूयात. गेल्या वर्षीचे कट ऑफ श्रेणी फक्त मुंबईसाठीचे आहेत. SCसाठी 121, STसाठी 119. त्याच्यानंतर ना पुढे VJAसाठी 127, NTBसाठी 127, NTC 129, NTDसाठी 128, SCBC 124. त्यानंतर ना पुढे OBCसाठी 126चा हा कट ऑफ होता. आता अशा पद्धतीने SCBCसाठी पाहिला तर 127, EWSसाठी 121 आणि ओपनसाठी गेला होता 130 पर्यंत. आता बाकीचे जे श्रेणी आहेत अनाथसाठी 83 आणि 124 पर्यंत. अंशकालीन पदवीधर फक्त ओपनसाठी 98 पर्यंत लागला होता. आता पाहिलं जर आपण ग्राउंडची जी कट ऑफ आहे फिजिकल क्षमतेवर आधारित 34 ते 40 पर्यंत कट ऑफ लागली होती. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्लस एक 2 ते 3 गुण जास्त घेणं आवश्यक आहे यावेळेला, कारण यावेळेला थोड्याशा जागा कमी झाल्यात. तर फायनल कट ऑफ जो आहे 115 134च्या दरम्यान आहे तुमच्या कॅटेगरीनुसार लेखी परीक्षेमध्ये. तर अशा पद्धतीने मुंबई शहरसाठीचा हा गेल्या वर्षीचा कट ऑफ आहे. यावर्षी यामध्ये जागा थोड्याशा कमी झाल्यामुळे तुम्हाला तयारी थोडी अधिक ठेवून तुमचा जो टार्गेट आहे हा 3 ते 4 गुणांचा जास्त ठेवावा लागणार आहे. मैदानी चाचणीमध्ये सुद्धा आणि लेखी परीक्षेमध्ये सुद्धा हा कट ऑफ आहे हा जास्त ठेवावा लागणार आहे. आता किती जागा आलेत याबाबतची आकडेवारी आपण दररोज देत होतो. आज मात्र आपल्याकडे अपडेट उपलब्ध नसल्यामुळे आपण ती उद्या किंवा परवा एक फायनल महत्त्वाच्या ज्या सगळ्या आहेत जास्त घटक जेवढे आपल्याकडे अर्जांची संख्या आकडेवारी जमा होईल तेवढी आपण माहिती घेणार आहोत. आणि या सगळ्या पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट, महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सुद्धा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.